करण्याचा जाब विचारला असता आरोपींनी एका 30 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून दगड लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुरप्याने मारून जखमी केला। एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी शहरात घडली आहे। एक 30 वर्षीय तरुण राहुरी शहरात कुटुंबासह राहतो। त्याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास तरुणाचा भाऊ आरोपींच्या घराजवळील रस्त्याने जात असताना आरोपी महिला घराच्या बाहेर उभ्या होत्या। तेव्हा आरोपी महिलांनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली। त्यानंतर भाऊ त्यांना काहीच न बोलता घरी निघून आला। तेव्हा आरोपींनी तेथे जाऊन फिर्यादीचा भाऊ व भावजाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच तुम्ही लई माजले आहात, तुमच्याकडे उद्या पाहतो अशी धमकी दिली। त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास फिर्यादी आरोपींच्या घराजवळून शेतात जात असताना ते आरोपींना म्हणाले की तुम्ही माझ्या भावाला विनाकारण मारहाण करून शिवीगाळ का केली। तेव्हा आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तेव्हा भांडणाचा आवाज आल्याने तेथे फिर्यादीचे वडील, भाऊ, वहिनी तेथे भांडण सोडवण्यासाठी आले। तेव्हा आरोपींनी त्या सर्वांना शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। फिर्यादीला खुरप्याने मारून जखमी केलं। एका महिलेचा विनयभंग केला। या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी परसराम भाऊसाहेब काळे, सुमनबाई काळे परसराम, सुनील परसराम काळे, कल्पना अमोल काळे, आबासाहेब अंबादास भाऊसाहेब काळे, सर्व राहणार काळे, आखाडा तालुका राहुरी यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।